शास्त्र असं सांगतं की काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही, एक काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही, दोन आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही, तीन कीर्तन चालू असेल, भागवत चालू असेल, गाथा पारायण चालू असेल, इथं नावाची अपेक्षा करू नका. हल्ली लोक एवढे नावाला मारायला लागले महाराज, चुकून जर एखाद्याचं पत्रिकेवर नाव नसलं ते हलकट येऊन पाहते 7 दिवशी. त्याला असं वाटतं माझ्या पोळीचा साखरपुडा जन्मी काही बरोबर सप्ताह काही तुमच्या वाचून माझ्या वाचून राहत नाहीये. मी आता जरी कीर्तन करता करता लगेच गेलो तरी कीर्तन काही पूर्ण अपूर्ण राहणार. कोणी राहिलेला मनुष्य फेटा बांधून कीर्तन पूर्ण करू शकतो. कीर्तन आहे का? परमार्थाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका. इथं अशी सेवा करा, न कोणाला कळता न कोणी नाव घेता आपण सेवा केली पाहिजे. आता इथं जेवढे काही मंडळी बसले, माझा एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला. तुम्हाला हवा दिसते का जाणवते हो? हवा जाणवती. हवेला कलर नाहीये, हवा निळी नाहीये, हवा पिवळी नाहीये, हवा हिरवी नाहीये, हवा काळी नाहीये, हवा लाल नाहीये, हवा सफेद नाहीये. हवा फक्त तुम्हाला जाणवती. थोडं मुंबई असल्यामुळे तर गरमी थोडी जास्त जाणवते, बरोबर आहे का नाही? हवा हवेचं काम करत आहे, पण हवा कोणाला दिसत नाही. लक्ष देऊन ऐका. परमार्थासाठी सहकार्य करणाऱ्या मंडळींनी, पंक्ती घेणाऱ्या लोकांनी, सत्यासाठी मदत करणाऱ्या मंडळींनी हे उदाहरण लक्ष देऊन ऐका. हवा हवेचं काम करते, पण हवा कोणाला दिसत नाहीये. तसं परमार्थाची सेवा करत असताना माणसानं काम करत जाऊ. कीर्तनकारांना माझं नाव घ्यावं ही सुद्धा अपेक्षा ठेवू नये महाराज. आयोजकाने माझ्या नावाचा उदो उदो करायची अपेक्षा ठेवू नका. अरे जर कधी तिरुपतीला गेले असाल तर जाऊन पहा. तिरुपतीला जा, साईबाबाला जा, गजानन महाराज संस्थानला जा. हजारो टन धान्याचे ट्रक आणून टाकतात लोक, पण ड्रायव्हर सांगत सुद्धा ट्रक कुठून आलेला आहे. आणि एवढंच तुम्हाला सांगायचं, कीर्तनकाराने आपलं नाव घ्यावं एवढं चांगलं काम नका करू, एवढी चांगली सेवा नका करू की आयोजकाने आपलं नाव घ्यावं, कीर्तनकाराने आपलं नाव घ्यावं. मी तर या मताचा महाराज आहे. तुम्ही काम एवढं चांगलं करा, सेवा एवढी चांगली करा की तुमच्या सेवेची दखल माझ्या जगद्गुरु तुकोबराने घेतली पाहिजे महाराज. तुमच्या सेवेची दखल माझ्या पांडुरंगाने घेतली पाहिजे, तुमच्या सेवेची दखल माझ्या ज्ञानोबराने घेतली पाहिजे. म्हणून इथं नाही बोलवलं तरी याचा मी नाही बोलत. महाराज सांगतात, तुका मने जवळील पाचारिता महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोणतं ठिकाण चांगलं राहिलं असेल तर ती फक्त नारदाची गादी हो. इथून फक्त समाजाची दिशाभूल केली जात नाही महाराज. इथून मी कीर्तनकार असू द्या, माझ्यापेक्षा छोटा असू द्या का माझ्यापेक्षा मोठा कीर्तनकार असू द्या, बसणाऱ्या सर्व मंडळीला मात्र एक छोटासा प्रश्न आहे. कधी संप्रदायाच्या माणसाने तुम्हाला दारू पिण्याचं दान दिलं का हो? अजिबात नाही. संप्रदायाच्या माणसाने कधी चोरी करण्याचं दान दिलं तुम्हाला? अजिबात नाहीये. संप्रदायाचं काम करणाऱ्या कधी माणसाला वाईट गोष्टी सांगितल्या? अजिबात नाहीये. म्हणून मी स्वाभिमानानं सांगतो आणि गर्वानं सुद्धा सांगतो, महाराष्ट्राच्या मातीमध्ये आता फक्त लोकांना चांगले विचार ऐकण्यासाठी एकच व्यासपीठ राहिलं, ती म्हणजे नारदाची गादी महाराज. म्हणून इथं अपेक्षा नका करू. इथं येता, इथं आल्यानंतर फायदा काय? कीर्तन, चांग कीर्तनाचा हरिरूप. इथं आल्यानंतर तुमच्या जीवनाचा उद्धार आहे. इथं आल्यानंतर चांगलं भेटणार आहे तुम्हाला. म्हणून काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जा धर्म कीर्तन, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. कोणी तुम्हाला फुकट पाजत असेल प्यायची नाही, कोणी तुम्हाला फुकट धाब्यावर घेऊन जायचं नाहीये. काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जा धर्ममंडप, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका वाईट ठिकाणी, आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाहीये. कोणाचा बर्थडे असेल, कोणाचा वाढदिवस, कोणाचं लग्न असेल, पत्रिका असेल, फोन असेल तर जा. फुकटचं खायला भेटतं म्हणून कुठे पळू नका. आमंत्रण नसताना गेले की जीवनामध्ये फजिती ठरते. भागवतामध्ये खूप गोड प्रसंग आहे.
दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलेला आहे. सर्व देवतांना आव्हान दिलं, सर्व देवतांना आमंत्रण दिलं, पण स्वतःच्या जवळला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाहीये. कैलासामधून विमानात जात असताना सती आई साहेबांनी पाहिलं आणि आपल्या नवऱ्याकडे गेली. मालक, ओ मालक जी, माझ्या बापाने खूप मोठा कार्यक्रम ठेवला, चालाय ना आपण. भगवान शंकर म्हणतात, अरे मी लाडका जावई, मला साधा फोन तो तुझ्या बापाने करायला पाहिजे, हा व्यवहार आहे का नाही? बिना आमंत्रणाचा जाणं सती योग्य नाहीये. सती आई साहेब नाराज झाल्या. हो मालक, चला ना. नसं राहिलं माझ्या वडिलांच्या लक्षात, चालेल काय हरकत आहे? अहो तुम्ही जवळ ये लाडकी, त्यांच्या मनाचं नसं राहिलं, विसरलं असेल, तुम्ही चला ना. नाही नाही नाही, बिना आमंत्रणाचं जाणं सती योग्य नाहीये. सतीनं खूप आग्रह केल्यानंतर भगवान शंकर सांगतात, अरे वेडे, माझा अपमान व्हावा यासाठी तुझ्या बापान हा खडा ठोक केलेला आहे, त्याच्यामुळं मी येणार नाहीये. रडायला लागल्या सती आई साहेब. मालकासमोर हात जोडले आणि मालकाला सांगितलं, मालक, आपल्या बापाच्या घरी जाण्यासाठी पूर्ण आमंत्रणाची काय गरज आहे? भगवान शंकराला कळलं, ही जात ऐकणार. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, भगवान शंकराची जर बायको भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकराने शहाणपणा करायचा. आपण जास्त लोडच नाही घ्यायचा. मला आपण फक्त कीर्तनात ज्ञान सांगायचं, अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी प्रज्ञानानाम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करायच्या, घरी गेली बायको मध्ये भोप्या, अहम ब्रह्मास्मी. आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये सती आई साहेब गेल्या. सर्वांना देवतांना स्थान पाहिलं, सर्व देवतांचं आदर वृद्ध पाहिलं, स्वतःच्या मालकाला स्थान दिसलं आणि राग आला आणि यज्ञ कुंडामध्ये उडी मारून तिला संपवला महाराज. म्हणून काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही 3. परत निळोबाने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग प्रतापला निळो करायचं जाळते. ओ निळोबाया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला. निळोबाया, जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबाया सांगतात, निळामने आम्ही देशाच्या पंतप्रधान तुमच्या दारात येणार नाही मला माहिती, पण धरायला काय हरकत आहे. देशाचे पंतप्रधान आपल्या दारात या आणि त्यांनी दरवाजावर ठाक पडतो, हॅलो दारुगडा. आणि दारू गडल्यानंतर तुम्ही म्हणायचं कोण शेरे भाऊ तू मरल ना ते फाशी घेऊन गेले. देशाचे पंतप्रधान आपल्या दारात येऊन त्यांना आपण तुम्ही म्हणायचं कोणी भाऊ तुला मी ओळखत नाही, मरल ना तसं ही घटना झाली.
श्रीनिवास शरणम स्रोत प्रभो कैलासानम निधानम बीजमग्न मैं बोलवे या विदु बोले मैं चालविल्या सूर्य चाले मैं हलविल्या प्राण हले जो जगाते चालता निळोबाया वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता राहिली हंता हे सगळं जे चाललंय ना निळोबाया ते माझ्या सत्तेने चाललंय हो थोडा तरी माझा विचार केला पाहिजेत का नाही अजून सुद्धा शेष महेश गणेश दिनेश सुरेश हुजाही निरंतर जाई जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबाया त्यांच्या स्वप्नात नाही अनेक साधू संत योगी महात्मा ते हिमालयामध्ये खाली मुंडकवर पाय करून माझं भजन करतात निळोबाया तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात काका सब तन खायो चुन चुन खाइयो मांस काका सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस दोन नयन छान पियो पिया मिलन की आस हे कावळ्यानो आमचं सर्व मांस खाऊन घ्या पण हे दोन डोळे खाऊ नका का अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करेल अशी अपेक्षा आमच्या अंतःकरणामध्ये निळोबर आहे एवढं जे माझं भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही हो अर्धा तास झाले तुमच्या दारात येऊ काहीतरी बोललं पाहिजेत का नाही मला तुम्हाला एवढंच सांगायचं जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती अरे जगद्गुरु तुकोबाराय सारख्या महात्म्याला वैकुंठातून खाली आणण्याचा भाग पाडणारा महात्मा म्हणजे माझे निळोबराय आहे विश्वाचा मालक आहे तो थोडी सत्ता आहे का त्याची जयाचे नाम पापणासी लक्ष्मी ऐसी जयाची दासी तो हा तेज पुंज राशी सर्व भावे तुका त्याशी शरण तो हा देवाचाही देव बळीया माझा अशी ज्या पांडुरंग परमात्म्याची शक्ती त्या पांडुरंग परमात्म्याला सुद्धा दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायची आहे ते निळोबराय तुम्हाला आणि मला साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात खरं तर मानवी देहाला सुगंध साधूच्या संगतीत महाराज मानवी देहाचं सोनं जर करून घ्यायचं असेल तर ते संगतीशिवाय नाहीये बिनु सत्संग विवेक ना होई राम कृपा बिन सुलभन सोई माय बाप तुमच्या आणि माझ्या जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर मला संत विन प्राप्ती नाही ऐसे वेद देते पण या जगात वावरत असताना या संप्रदायात वावरत असताना संतांच्या नावाखाली संतांची संख्या खूप झाली ना संतांच्या नावाखाली जनतांची संख्या खूप झाली मी ओपनली बोलतोय लाईव्ह बोलतोय माझी विनंती करेन तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये सेवा करणाऱ्या सर्व मंडळीला विनंती आहे ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे ज्यांच्या कपाळाला गोपीचंदन टिळा आहे अशा सर्व वारकऱ्यांना माझी विनंती आहे ज्ञानोबराय तुकोबराय सोडून आपण दुसऱ्यावर श्रद्धा सुद्धा नाही ठेवली पाहिजे महाराज जीवनामध्ये फजिती होणारच नाहीये तुमचं काय झालेलं आहे माहितीये का तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणत्याही महाराजावर श्रद्धा ठेवता महाराज दाढी पाहिजे की सगळ्यात मोठा बाबा ज्याच्या कीर्तनात लय लोक येतात तो सगळ्यात मोठा बाबा ज्याची फी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा ज्याचं गायन लय तयार तो सगळ्यात मोठा बाबा 2 तासाचं कीर्तन ऐकून महाराष्ट्रातल्या कोणत्याच वचनात नका लागू तो 22 तास काय करतो हे पाहिलं पाहिजे एक तर वाजूच नका नाही तर कीर्तन ऐका कारण तुम्ही आधी झोपलेले तुम्ही सांगितलं नव्हते अकरा कीर्तन म्हणजे एक तर तुमचे असं नाही ना थोडं असं मस्त घेतलं पाहिजे तो बरोबर आहे का नाही चला पुढे चला आपल्याला बघायला होतं करायचं आपलं तरी काही नाही चला तुम्ही जर एवढे आळशी म्हणजे मी तर तुमच्यापेक्षा 10 पट आळशी